नमस्कार मित्र. आज भयानक कथा आहे ही सांगलीमधील घडली. सांगली जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडल्याचे सांगितले जाते. एक बैलगाडीवाला होता. तो रात्री उशिरा माल पोचून घरी निघाला होता. मध्यरात्र झाली होती. रस्ता पूर्ण सुनसान होता. फक्त बैलाच्या गळ्यातील घंटाचा आवाज ऐकू येत होता. गावाजवळच्या नाल्यावरील पुलावर गेल्यानंतर त्याला अचानक अंगावर गारवा भासू लागला. वातावरणही एकदम थंड झाले. थोडे पुढे गेल्यावर त्याने सहज मागे वळून बघितले आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. बैलगाडीच्या मागे एक बाई बसली होती. तिचे केस पूर्णपणे मोकळे होते आणि तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तो इतका घाबरला की त्याने पुन्हा मागे पाहण्याची हिंमत केली नाही. तो सरळ बैलगाडी हाकत घरी पोहोचला. घरी आल्यावर काही न बोलता तो झोपूनच गेला. सकाळी उठल्यावर त्याला जोरात ताप भरला होता आणि अंगही थंडीने थरथर कापत होते. त्याच्या पत्नीने विचारले, काल रात्री असं काय घडले? तेव्हा त्याने संपूर्ण घटना सांगितली. आजही त्या नाल्याजवळ पुलाबद्दल गावात चर्चा होते. तिथले लोक सांगतात की तिथे अनेक अपघात होतात आणि काहींना तर रात्री उशिरा मोकळे केस सोडलेली एक रहस्यमय बाई दिसते. पण खरोखरच तिथे कोण असतं का? हे आजपर्यंत एक गूढच आहे. तुमच्या गावात अशी एखादी घटना घडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.